आणि या घडीची एक मोठी अपडेट येते। केंद्रीय कॅबिनेटकडून आता एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळते। सूत्रांची माहिती आहे। या घडीची मोठी अपडेट, केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता मिळते। या घडीची मोठी अपडेट म्हणावे लागेल। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक देश एक निवडणूक अशा प्रकारची पावलं टाकण्यात येतील। सोमेश कोलगे अधिक अपडेट देत आहेत। सोमेश, इधर आवाज ये हो जाएगा ना। चलो सोमेश, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो हॅलो सोमेश, माझा आवाज येतोय? नाही, येतोय। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळते असं सूत्रांकडून कळतंय। काय अपडेट्स आहेत याबद्दल? नक्कीच आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय मंत्री मंडळाची बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने जो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिल्याचं कळत आहे। आता रामनाथ कोविंद समितीने नेमकं एक देश एक निवडणूक याविषयी काही घटनात्मक दुरुस्त्या सुचवल्या होत्या का, किंवा किती एकूण विधेयकांच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, या सगळ्याबाबतची माहिती अद्याप केंद्रीय कॅबिनेटकडून जेव्हा अधिकृतपणे आता 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल त्यावेळी दिली जाईल। परंतु सध्याची माहिती मिळते त्यानुसार आज कॅबिनेटच्या अजेंडामध्ये सुद्धा हा विषय होता की एक देश एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीने जो अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी जो अहवाल जो सादर केलाय तर त्या अहवालाला मान्यता दिली जावी। मान्यता देण्यासाठी म्हणून किंवा तो अहवाल हा आज टेबल केला जाणार होता केंद्रीय कॅबिनेटकडे आणि जी माहिती मिळते त्यानुसार एक देश एक निवडणूक या अहवालाला मान्यता दिली गेली आहे केंद्रीय कॅबिनेटकडून। सोमेश, अहवालामधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? अहवालातला विस्तृत तपशील आपल्या हाती आलाय का आणि येणाऱ्या काळामध्ये या निर्णयाचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो? आता सोमेश, नक्कीच ज्या अर्थी हा अहवाल आता सध्या केंद्रीय कॅबिनेट पुढे ठेवण्यात आला होता त्यानुसार या अहवालामध्ये रामनाथ कोविंद समितीकडून 2-3 बाबतीतल्या शिफारसी केल्या गेल्याची शक्यता आहे। कारण जर एक देशात एक निवडणूक असा जर कार्यक्रम राबवायचा असेल तर तुम्हाला सर्वसाधारणपणे त्यासाठी काही घटना दुरुस्त्या कराव्या लागतील का? त्यानंतर मग दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कायद्यामध्ये काही सुधारणा करावी लागेल का, नवीन कायदा करावा लागेल का? जी घटना दुरुस्ती केली जाईल त्या घटना दुरुस्तीला 50%हून जास्त राज्यांची मान्यता लागेल। त्यामुळे याविषयीचे जे रिकमेंडेशन्स आहेत त्या स्वाभाविक इम्प्लिमेंटेशन करत असताना त्याचं संसदेच्या मार्फत होणार आहे। परंतु त्यापूर्वी आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणतेही विधेयक हे ज्यावेळी संसदेत मांडलं जातं त्यापूर्वी त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली जाते आणि त्या अनुषंगाने एक देश एक निवडणुकीबाबत जो अहवाल हा त्यावेळी रामनाथ कोविंद समितीच्या वतीने जे उच्च सोमेश, मी तुला थोडंसं थांबवतो। भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत। सहस्त्रबुद्धे सर, एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं सूत्रांकडून समजतंय। आपली पहिली प्रतिक्रिया आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचा नेमका कसा परिणाम आपल्याला बघायला मिळेल? असे की या विषयातली अधिकृत घोषणा होईपर्यंत थांबलं पाहिजे। परंतु एक देश एक निर्वाचन हा जो विषय आहे तो देशासमोर फार पूर्वीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे आणि मला असं वाटतं की देशाच्या लोकशाहीचं आरोग्य टिकवण्याकरता आणि प्रशासनाची जी काही सुशासन देण्याची क्षमता असते ती वाढवण्यासाठी या प्रकारची एक सुधारणा ही एक फार मोठी राजनीतिक सुधारणा होईल आणि माझं तर असं म्हणणं आहे की दिस विल बी दी मदर ऑफ ऑल पॉलिटिकल रिफॉर्म्स। त्यामुळे सर्व प्रकारच्या राजकीय सुधारणांची जननी ही एक देश एक निर्वाचन ही पद्धत आहे आणि त्या दृष्टीने जर केंद्र सरकारी पातळीवर मंत्रिमंडळाने निर्णय केला असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे असं मला वाटतं। पण सहस्त्रबुद्धे सर, येणाऱ्या काळामध्ये याची अंमलबजावणी नेमकी कशी होईल आणि कुठल्या काळापासून या संदर्भात आपण काही प्रकाश टाकू शकता? नाही, हे सगळे तपशिलाचे मुद्दे आहेत आणि ते हळूहळू समोर येतील। परंतु या विषयाला अकारण विरोध करणारी मंडळी ज्या पद्धतीने या विषयात खूप अडचणी आहेत, संवैधानिक खूप मोठे प्रश्न निर्माण होतील आणि देशाच्या लोकशाहीला काहीतरी धोका निर्माण होईल असं जे चित्र निर्माण करतायत त्या भयनिर्मितीच्या उद्योगापासून मला असं वाटतं की त्यांनी दूर राहावं आणि लोकांनी विश्वास ठेवावा की याच्यामध्ये केवळ निवडणुकांच्या वेळापत्रकातला थोडासा बदल आहे,
निवड आपल्याला प्रतिनिधी निवडण्याचे जे अधिकार आहेत ते पूर्णपणे तसेच्या तसेच आहेत. हा देश दर 6 महिन्यांनी एका निवडणुकीला सामोरा जातोय आणि त्यामुळे सगळं वातावरण ढवळून निघतं. प्रशासनापेक्षा बूथ मॅनेजमेंटमध्ये लोकांचा वेळ जास्त जातोय आणि हे कुठल्याही लोकशाहीच्या दृष्टीने आरोग्याचं लक्षण नाही. पण याच्यासाठी काही टाइम फ्रेम भाजपने किंवा आपल्या सरकारने निश्चित केलेली आहे का की अमुक एक काळापासून आता हा निर्णय इम्प्लिमेंट करायचा? या संदर्भात आपण काही सांगू शकता? आणि दुसरी मुद्दा, या सगळ्या संदर्भात आपण सर्व पक्षांशी सहमतीच्या अनुषंगाने काही चर्चा केली आहे का? असं की या विषयावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या व्याख्यानांवर चर्चा गेल्या काही वर्षांमध्ये होतातच आहे. संसदेतही यांना त्या पद्धतीने या विषयाकडे बघितलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या भूमिकेत बदल करायचा नाही असं ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळे देशाला एका मोठ्या राजकीय सुधारणेपासून वंचित ठेवण्याबद्दल ते दुराग्रही दिसत आहेत. पण मला असं वाटतं की देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला देखील दर 6 महिन्यांनी निवडणुका हे काही आवडत नाही आणि त्या दृष्टीने सामान्य नागरिकाचं मत निश्चितपणाने सरकारच्या भूमिकेशी सुसंगत असेल. जिथपर्यंत वेळापत्रकाचा कॅलेंडरचा कधीपासून लागू होणार हे विषय आहेत, मला असं वाटतं की त्याकरता थोडी प्रतीक्षा करावी लागेल. सर्व माहिती तपशिलात आपल्याला हळूहळू मिळेल. सहस्रबुद्धे सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तेव्हा एक मोठी अपडेट, केंद्रीय कॅबिनेटकडनं एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. एबीपी माझाला तशी माहिती मिळते आणि आता या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती बाकी आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये या निर्णयाचे कसे परिणाम होतील पाहणं महत्त्वाचं असेल. सोमेशकडनं अधिक अपडेट घेऊया. सोमेश, जसं आता विनय सहस्रबुद्धेंनी सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते. कधी नेमकी घोषणा होऊ शकते आणि हे इम्प्लिमेंटेशन जे आहे या निर्णयाचं ते नेमकं कधी होऊ शकतं, याबद्दल काही चर्चा तुला ऐकायला मिळाली का? कुठल्या नेत्यांशी तुझं बोलणं झालंय का? अगदी थोड्याच वेळात, म्हणजे आता दुपारी 3 वाजता केंद्रीय कॅबिनेटची अधिकृत पत्रकार परिषद होत असते प्रत्येक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर. तर ती पत्रकार परिषद आता होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये याविषयीची माहिती नक्कीच दिली जाईल. परंतु मार्च 2024 मध्ये, म्हणजे जेव्हा या निवडणुकांपूर्वी, लोकसभा निवडणुकांपूर्वी रामनाथ कोविंद समितीने आपला अहवाल सादर केला होता आणि जवळपास 18,000हून जास्त पानाचा तो संपूर्ण अहवाल आहे. त्या रिपोर्टमध्ये व्यवस्थित सविस्तर नमूद करण्यात आलंय की वन नेशन वन इलेक्शन हे कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे आणि त्या कमिटीने जे रिकमेंड केलंय ते रिकमेंड हे अशा पद्धतीने केलं होतं की एक देश एक निवडणूक व्हायला हवी. आता स्वाभाविक आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 2-3 शक्यता आहेत. एकतर या प्रस्तावाला, म्हणजे ज्या शिफारशी आहेत रामनाथ कोविंद समितीच्या, त्या सरकारने स्वीकारलेल्या असू शकतात. मग शिफारशी स्वीकारल्या म्हणजे लगेच त्याविषयीची कार्यवाही सुरू झाली असं म्हणता येत नाही. परंतु पहिली स्टेप म्हणून त्या कमिटीने जे रिकमेंड केलं होतं की एक देश एक निवडणूक व्हायला हवी, तर ते स्वीकारलेलं असू शकतं, त्या प्रस्तावाला मान्यता दिलेली असू शकते. किंवा मग त्या पुढची पायरी अशी आहे की त्याविषयीची विधेयकं तयार करण्यासाठी किंवा कायदेशीर तरतुदी ज्या कराव्या लागतील त्या तरतुदी तयार करण्याच्या दृष्टीने म्हणून काही निर्णय हा आजच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालाय का? म्हणजे उदाहरणार्थ जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायची असेल तर तशा स्वरूपाच्या अमेंडमेंटच्या एका विधेयकाला मान्यता आज दिली गेली आहे का? किंबहुना कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा कराव्या लागतील तर त्यानुसार कायद्यातील जे विधेयकं असतात त्या विधेयकांना, कायद्यातील सुधारणेसाठीची विधेयक असतात त्या विधेयकांना मान्यता दिली गेली आहे का? असे विविध प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं अगदी थोड्या वेळात कळतील. परंतु एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता दिली आहे केंद्रीय कॅबिनेटने आणि स्वाभाविक या संपूर्ण एक देश एक निवडणूक या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा जो रस्ता आहे तो रस्ता आणि त्याचे सगळे अधिकार हे संसदेमार्फतच जातात आणि संसदेमार्फत संसदेकडे मोठ्या प्रमाणावर अधिकार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सभागृहात यांना यावंच लागेल सरकार म्हणून या सगळ्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी करत असताना. परंतु सध्या त्याविषयीची पहिली स्टेप म्हणून जे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याविषयी मान्यता द्यावी लागते ती मान्यता आज दिली गेली असं आपल्याला कळते. आता थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपेल, निष्कर्षाप्रत येईल आणि त्यानंतर याविषयीचं अधिकृत प्रेस ब्रीफिंग केलं जाईल. सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या घडीची मोठी अपडेट, एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटने आता मंजुरी दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अजूनही याबद्दल अधिकृत घोषणा नाहीये, स्पष्टता नाहीये निर्णयाबद्दल. येणाऱ्या काळामध्ये ती होऊ शकते. मात्र नेमके काय काय यातले मुद्दे आहेत पाहणं महत्त्वाचं असेल. तर केंद्रीय कॅबिनेटकडनं एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे
आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं एक पत्रकार परिषद कॅबिनेट संदर्भात जे ब्रीफिंग होत असतं त्याची कदाचित होऊ शकते आणि यामध्ये मग या निर्णयाबद्दल काही सूतोवाच होतं का, माहिती दिली जाते का, पाहणं महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.